नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासाचं हवामान बघताना असं दिसते की रात्रीतूनच कमी दाबाचं क्षेत्र हे नागपूर, गोंदिया आणि इकडे सोलापूरपर्यंत विस्तारित झालेलं होतं. आजचं सद्यस्थिती पाहायला गेलं तर सद्यस्थिती अशी सांगते की सोलापूर आणि सांगलीच्या पूर्वेस एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं हवेची द्रोणी स्थिती निर्माण झालेली आहे. ती स्थिती सांगली, सोलापूर, लातूर ह्या साईडला विस्तारित आहे. तिथून ती पुढे नांदेड, लातूर, गडचिरोलीपर्यंत पुढे विस्तारित झालेलं आहे मराठवाड्यापर्यंत. आणि इकडे सांगली, सोलापूरला जास्तीत जास्त पुणे, सातारा वगैरे ह्या साईडला सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं दिसून येतं. आणि तसंच हुबळी ते खाली मंगळूर व पश्चिम कर्नाटकात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. तापमानाचा विचार करता तापमान महाराष्ट्रामध्ये सरासरी 40 प्लस तापमान सर्वत्र असणार आहे. सरासरी पाहता कर्नाटकात सुद्धा 40 प्लस तापमान असणार आहे. त्यामुळं उष्णता आज भरपूर जाणवणार आहे. आणि दुपारनंतर 1-1:30च्या सुमारास किंवा 2च्या सुमारापासून पाऊस सुरुवात होईल. ते सांगलीचा कोल्हापूर साईडला, सातारा ह्या साईडला थोडा पाऊस चालू होईल. आणि इथं गोवा ते मंगळूर या भागात सुद्धा पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर पुढे जाऊन नागपूर, अमरावती, गोंदिया, वर्धा, चिंचवाडा ही उत्तर प्रदेश भागात तिथे पावसाने जोर धरेल असं वाटतं. नाशिक, औरंगाबाद, संभाजीनगर, जळगाव, अकोला ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती होणार आहे. आणि सांगली, गोवा या पट्ट्यात थोडासा एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. तिथं पाऊस पण होणार आहे. कोल्हापूर, गारगोटी वगैरे आहे त्या भागात. आणि तिथून बंगलोर, कोयमुत्तूर, दक्षिण भाग म्हणजे भारताचा दक्षिण भागाची पश्चिम बाजू पावसाला अनुकूल असं वातावरण तयार होत आहे. सोलापूर, विजापूर, कलबुर्गी, सांगली ढगाळ हवामान परिस्थिती उकाडा भरपूर जाणवणार आहे. पहाटेचं वातावरण पाहायला गेलं तर पहाटेचं म्हणजे रात्रीतून 30च्या आसपास 28 प्लस तापमान महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये राहणार आहे. त्यामुळं रात्र उष्ण आहे आणि उकाडा भरपूर आहे असं हे सांगत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा 28 प्लस तापमान राहणार आहे. फक्त पश्चिम किनारपट्टी सोडली आहे तर तापमानात वाढ रात्रीतून सुद्धा दिसत आहे. म्हणजे घाट परिसर, महाबळेश्वर परिसर थोडासा गारवा जाणवतो. इकडे कर्नाटकात सुद्धा कर्नाटकच्या दक्षिण टोकाला पावसामुळे गारवा निर्माण झालेला दिसून येत आहे. त्यानंतर उत्तर भागात बघायला गेलं तर जम्मू काश्मीर, शिमला ह्या भागात बघायला गेलं तर पश्चिमी आवर्तामुळे पाऊस तिथे सक्रियच आहे. असं जरी असलं तर पावसाचं वातावरण चांगलं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटकात भाग बदलत पाऊस होणार आहे. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नवीन अपडेट्स मिळवत चला आणि मला सहकार्य करत चला. सहसा बघायला गेलं तर पुणे, गोरेगाव, जेजुरी, सातारा ह्या भागात ह्या स्थानिक वातावरण पाऊस पडणार आहे. जे भाग बदलत कुठं पाऊस पडणार आहे ह्याचा थोडासा आढावा. पाटण, कराड, इस्लामपूर, कडोली, कोल्हापूर, कुरुंदवाड, चिक्कोडी, निपाणी ह्या साईडला थोडा हलका मध्यम भारीच असं काय मुसळधार पाऊस पडणार नाही असं नाही, पण थोडासा हलका कुठं मध्यम असा पाऊस पडणार आहे. गारगोटी, शंकेश्वर, चिक्कोडी परिसर. जास्तीत जास्त कुठं पाऊस जास्त असणार आहे हे पण सांगणार पुढं मी. हायरी, बेळगाव, खानापूर, साखळी ह्या परिसरात सुद्धा हलकासा पावसाची शक्यता आहे. तिस्का, रामनगर, मडगाव, कुर्डी या भागात सुद्धा पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. सिडल, चिखली हे महाराष्ट्रात सुद्धा बऱ्यापैकी पावसाची शक्यता बनलेली आहे.
येत्या 24 तासात पावसाची शक्यता वाटत आहे. सावंतवाडी, कोल्हापूर, निपाणी, राजापूरचा पूर्वेस, पश्चिम बाजूला काय पाऊस नाही आहे, पूर्वेस, मालेगाव, जळगाव, संभाजीनगर, लोणार, अकोला ह्या साईडला हलका मध्यम पाऊस अपेक्षित आहे. छिंदवाडा, नागपूर, गोंदिया, वर्धा, अमरावती हे जो पट्टा आहे, विदर्भ पट्टा जो म्हणतो आपण, त्या पट्ट्यामध्ये आज चांगला पाऊस पडणार आहे असं दाखवत आहे. अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, आदिलाबाद, पुसाड हे जो परिसर आहे, या परिसरामध्ये चांगला पाऊस व्हायची शक्यता आहे. वर्धा, रायपूर ह्या भागात सुद्धा पाऊस पुढे वाढणार आहे. कराड, विटा, सांगली, कोल्हापूर ह्या साईडला सुद्धा एका 24 तासामध्ये पावसाळी वातावरण तयार होऊन हलकासा पावसाची शक्यता 1-2 ठिकाणी बनत चाललेली आहे. बेळगाव परिसराला, गोकाकला बऱ्यापैकी पाऊस म्हणजे ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता बनणार आहे. जास्तीत जास्त गारगोटी परिसर, सावंतवाडी, कोल्हापूर ह्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. बेळगावला सुद्धा पाऊस आहे. इकडे सांगली जिल्ह्यात बघायला तर मालगाव, शिरोळ, मालगाव, मुंगसोळी ह्या परिसरात 1-2 दिवसात पावसाळी वातावरण होऊन हलकासा पाऊस पडण्याची शक्यता बनत चालली आहे. आजच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.